हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या ह्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो सेकंड पार्ट आहे तो पार्ट डिस्कस करणार आहेत। मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज आणि चार्ज काय असतो आणि चार्ज किती प्रकारचे असतात, त्यानंतर एक कुलॉम्बमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात जे आपण डिस्कशन केलेलं आहे। ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण कुलॉम्बचा स्केलर फॉर्म जो आहे दोन चार्जेससाठी डिस्कस केलेला तो आपण लॉ इथं डिस्कस करणार आहे। चला तर आपण स्टार्ट करूया। आता बघा, स्केलर जो फॉर्म आहे कुलॉम्ब्स लॉचा तो आहे दोन चार्जसाठी डिफाइन केलेला। ते सेम चार्ज असू शकतात किंवा डिफरंट चार्ज असू शकतात। ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो लाईक चार्जेस, अनलाईक चार्जेस। लाईक चार्जेस म्हणजे दोन्हीही प्लस प्लस असणार किंवा दोन्हीही मायनस मायनस असणार, आणि अनलाईक चार्जेस म्हणजे एक प्लस किंवा दुसरा एक मायनस किंवा मायनस किंवा प्लस असे दोन चार्ज असणार। त्या ह्या जे चार्जेससाठी हा लॉ आपण डिस्कस केलेला आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असो किंवा रिपल्शनसाठी। ठीक आहे, तर हा लॉ आपल्याला काय सांगतो बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द two point charges at rest is directly proportional to the product of the magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between them। आता हाच लॉ आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये बघूया। काय सांगितलेलं आपल्याला, the force of attraction or repulsion between the two charges is directly proportional to the product of magnitude of दॅट टू चार्जेस, म्हणजे जे काय प्रोडक्ट आहे मॅग्निट्यूड आहे त्या दोन चार्जेसचे मॅग्निट्यूड घ्यायचा आणि त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। आणि ते जे दोन चार्जेस आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू। आपण असं इमॅजिन करूया, आपल्याकडे दोन प्रकारचे चार्ज आहेत, एक ही बॉडी आहे याच्यावर प्लस चार्ज आहेत, त्यानंतर परत ह्याच पद्धतीनं यांच्यामध्ये डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण आर कन्सिडर करू। त्यानंतर आपल्याकडे इथे एक बॉडी आहे प्लस, याच्यावर प्लस चार्ज आहे। आपल्याकडं दोन प्रकारची बॉडी असू शकतात, दोन्हीवर बी प्लस प्लस चार्ज असू शकतो, किंवा दुसरा प्रकार दोन्हीवर बी मायनस मायनस चार्ज असू शकतो। यांच्यामधलं पण डिस्टन्स आपण आर मानू, इथं पण मायनस मायनस चार्ज। ठीक आहे, आणि एक प्लस आणि एक मायनस, लास्ट वाली कंडिशन। दोन बॉडी आहेत, याच्यावर मायनस चार्ज आहे। आता बघा, ह्या ज्या दोन बॉडी आहेत त्या दोघी एकमेकाला काय करणार, रिपेल करणार, म्हणजे यांच्यामध्ये जे असणार आहे तर फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की लाईक लाईक चार्जेसमध्ये रिपल्शन असतं। सो प्लस बॉडी, ह्या पण बॉडीवर प्लस चार्ज आहेत म्हणून ह्या दोन बॉडी रिपेल करणार। तसंच खालच्या दोन बॉडी ज्या आहेत ह्या दोन्ही बॉडीवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून ह्या दोन्ही पण बॉडी एकमेकांना रिपेल करणार। आणि त्यानंतर ह्या बॉडीवर बघा अनलाईक चार्जेस आहेत, हे झाले आपले लाईक चार्जेस म्हणजे सेम। त्यानंतर हे जे चार्जेस आहेत हे अनलाईक चार्जेस आहेत, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर। सो इथं ह्या दोन चार्जेसमध्ये जे असणार आहे तर त्याला आपण म्हणू शकतो त्यांच्यामध्ये जे आहे अट्रॅक्शन आहे। आणि मग अशा चार्जेससाठी जे कुलॉम्ब्स लॉने लॉ सांगितलेला तो काय सांगतो बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द टू चार्जेस। मग आता याच्यावर प्लस क्यू चार्ज असू शकतो, याच्यावर प्लस क्यू आहे, ठीक आहे, याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे, याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे, आणि इकडं प्लस क्यू चार्ज आहे आणि मायनस क्यू चार्ज आहे। तर हा कुलॉम्ब्स लॉ काय सांगतो, दोन बॉडीमध्ये किंवा एखादी पॉईंट चार्ज आहेत ॲट रेस्टला तर त्यामध्ये जे कुलॉम्ब्स लॉ आहेत आपण असं डिफाईन करू शकतो त्याला, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू पॉईंट चार्जेस ॲट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस product of their magnitude of charges and inversely proportional to the square of the distance between them। म्हणजे फोर्स जो असतो आपला ह्या दोन्ही चार्जेसच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, आणि यांच्यामध्ये जेवढं जास्त डिस्टन्स असेल त्याला ते डिस्टन्स जो असतो त्या डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो। म्हणजे जेवढं जास्त डिस्टन्स असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा फोर्स आपला डिक्रीज होत चालणार आहे। दोन चार्जेस आहेत समजा, लांब लांब जात आहेत, त्यांच्यामधला फोर्स डिक्रीज होणार। त्यानंतर दोन चार्जेसमधला जो चार्ज आहे चार्जचा मॅग्निट्यूड वाढत गेला की दोन चार्जेसमधला फोर्स पण जे आहे ते इन्क्रीज होत जाणार। ठीक आहे, तर असं समजा याच्यामध्ये जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स,
इथं पण जो असतो तो फोर्स रिपल्सिव्ह फोर्स असतो, म्हणजेच लाईक चार्जेसमध्ये जे चार्ज असतात ते एकमेकांना रिपेल करत असतात आणि दुसरं म्हणजे अनलाईक चार्जेस जे असतात ते एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात किंवा त्यांच्यामध्ये जे फोर्सचं नेचर असतं ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजे थोडक्यात लाईक चार्जेसमध्ये जे फोर्सचं नेचर असतं ते रिपल्सिव्ह फोर्सचं नेचर असतं आणि अनलाईक चार्जेसमध्ये जे फोर्सचं नेचर असतं ते अट्रॅक्टिव्ह नेचर असतं. ठीक आहे. आता हा झाला आपल्याकडे कुलॉम्स लॉ. ह्या दोन्ही जे आहेत सांगितलेले लॉमध्ये आपल्याला स्टेटमेंट, ह्या दोन्ही स्टेटमेंटला आपण कंबाईन करू म्हणजे आपल्याला असं रिलेशन भेटन Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि मग आपल्याला असं रिलेशन भेटन देअरफॉर मी असं म्हणतो कॅपिटल F इज इक्वल टू K Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस आपण प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढून टाकत असतो त्यावेळेस आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागत असतो कारण की दोन्ही साईड इक्वल करायला. आता बघा इथे दिलेले डायरेक्टली प्रोपोर्शनल Q1 Q2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द R2 आर स्क्वेअर. आता याचा अर्थ काय असतो, जर मॅग्निट्यूड वाढत गेला चार्जचा तर फोर्स वाढत चालणार आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होत असतो, जर डिस्टन्स वाढत गेलं तर फोर्स डिक्रीज होणार आहे, पण याचा अर्थ असा नसतो की इक्वल टू आहे. मग यांना इक्वल करण्यासाठी हे प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आपण काढून टाकत असतो आणि तिथे एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत असतो आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के आहे याची व्हॅल्यू ह्या फोर्सवर ह्या दोन चार्जमध्ये कोणचं मीडियम आहे ते मीडियममध्ये आणि परत यांच्यामध्ये अंतर किती याच्यावर डिपेंड असते ह्या केची व्हॅल्यू. ठीक आहे. आणि हीच केची व्हॅल्यू नंतर अशी जी आहे आपल्याला म्हणजे भेटलेली आहे, हे जर दोन चार्जेस मीडियममध्ये ठेवलेले असतील तर हीच व्हॅल्यू आपल्याला अशी भेटते 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मीडियम म्हणजे काय, काही ना काहीतरी मीडियम. सध्या इथं काहीच मीडियम नाही, आपण असं अज्यूम करत होतो ते व्हॅक्यूम आहे, पण आता याच्यामध्ये पाणी ठेवू शकतात तुम्ही, त्यानंतर एखादं जे काय तुम्हाला जे मीडियम पाहिजे तुम्ही ते मीडियम ठेवू शकतात. पाणी एक प्रकारचं लिक्विड किंवा मधात एखादा डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवू शकतात किंवा जनरल आपण म्हणू शकतो एखादा जो आहे तर इन्सुलेटर याच्या मधात ठेवू शकतात दोन चार्जेसच्या मधात आणि त्यावेळेस फोर्समध्ये काय फरक होतो ते आपल्याला सांगत असतं. सो बघा इथं जे आपण केची व्हॅल्यू घेतली 1 डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन जे आहे त्या एप्सिलॉनला म्हणत असतात ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आणि ही व्हॅल्यू जी असती ती झाली मीडियमसाठी. तेच जर दोन चार्जेस आपण जर व्हॅक्यूममध्ये ठेवले, यांच्यामध्ये काहीच नाही जर ठेवलं म्हणजे या दोन फोर्स जे आहेत ह्या दोन फोर्समध्ये दोन चार्जेसमध्ये कसलेही मीडियम नसेल, प्युअर व्हॅक्यूम किंवा एअर असेल तर आपण व्हॅक्यूम अज्यूम करू. तर त्यासाठी आपला जो फोर्स येईल तो असा येईल व्ही व्हॅक्यूम इज इक्वल टू फोर्स इन अ व्हॅक्यूम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आपल्याला असं रिलेशन भेटतं. आणि ह्या एप्सिलॉन 0ला म्हणत असतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही चार्ज एखाद्या मीडियममध्ये ठेवला तर त्यासाठी तुम्हाला परमिटिव्हिटी ॲब्सोल्यूट मीडियमची घ्यावं लागेल आणि ज्या वेळेस तुम्ही जे आहे तर व्हॅक्यूममध्ये ठेवले तर त्यावेळेस तुम्हाला हा वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि मग ह्या ॲप्सिलॉनची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे कशी येते आणि ह्या ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर ह्या ॲप्सिलॉन 0ची जी व्हॅल्यू असते परमिटिव्हिटी फ्री स्पेस इज इक्वल टू अशी असते 8.85 इंटू 10⁻⁻12. आणि याचं जर तुम्हाला युनिट काढायचं असेल तर तुम्ही याच्याहूनही काढू शकतात फॉर्म्युल्याहून. त्याचं युनिट जे आहेत आपल्याला असं येणार कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. कुलोम पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे जे आहे तर आता बघा इथं तुम्ही बघू शकतात ॲप्सिलॉन 0 ह्या साईडला जाईल आणि फोर्स खाली येईल. सो फोर्स खाली आल्यामुळं न्यूटन खाली येणार, त्यानंतर आर स्क्वेअर ऑलरेडी डिनॉमिनेटरमध्ये म्हणून हे मीटर स्क्वेअर आणि Q1 आणि Q2 दोन चार्ज वरती आहेत म्हणून याचे युनिट जे आहे आपल्याला अशा पद्धतीने येईल कुलोम पर न्यूटन मीटर स्क्वेअर. एकदम सोपं कसं
बघा आपल्याला जर याचं युनिट काढायचं असेल तर सगळ्यात अगोदर जे आहे तर आपण काय करणार, हे ॲप्सिलॉन 0 जे आहे ते आपण ह्या साईडला आणणार आणि फोर्स खालच्या साईडला आणणार. तर कुठलेही युनिट जर काढायचं असेल तर तुम्ही ही जी मेथड आहे ही मेथड तुम्ही यूज करू शकतात. सो बघा मी तुम्हाला सांगतो याचं युनिट मी कसं काढलं. कधीही कोणची गोष्ट पाठ नाही करायची, कारण की तुम्हाला इझिली लक्षात राहू शकते. तिथं जे आहे तर लक्षात ठेवणं सोपं असतं, पण पाठ करणं थोडंसं अवघड असतं, कारण की ते कधीही विसरू शकता. सो बघा मी याला असं लिहीन ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू, हे इकडं आले आणि फोर्स खाली जाईल. सो 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन इथं 4 पाय फोर्स खाली गेला म्हणून फोर्स खाली लिहीन इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R². आता आपल्याला ॲप्सिलॉन 0चं युनिट फाइंड करायचं आहे. सो मी असं लिहिणार ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू, इथे लिहिणार मी 1 जशाला तसं, त्यानंतर 4 5 कॉन्स्टंट, याला डायमेन्शन नसतात, सॉरी युनिट नसतं. सो मी याला म्हणणार न्यूटन. 4 5 कॉन्स्टंट झाला म्हणून त्याला सोडून दिलं. फोर्सचं युनिट जे असतं युनिट न्यूटन, कुलॉम्बचं जे असतं चार्ज, ह्या पण कुलॉम्बचं असतं चार्ज, रेडियसचा स्क्वेअर आहे म्हणून मीटर स्क्वेअर. सो आपल्याला युनिट असं भेटन कुलॉम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. हे आपल्याला ॲप्सिलॉन 0चं जे युनिट असतं तर ते आपल्याला भेटलं. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरा पार्ट याच्यामध्ये शिकूया आपण. आपल्याला मीडियममधला फोर्स भेटला, एफ मीडियममधला आणि व्हॅक्यूममधला. त्यालाच आपण परत लिहून व्यवस्थित सॉल्व करू. ह्या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला काय भेटते आपल्याला इथं डिस्कस करायचं. ठीक आहे. सो बघा बघा पहिल्याकडे मी असं लिहिलं तर एफ मीडियम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन. याला म्हणलं होतं ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, आणि असं लिहिलं तर Q1 Q2 डिवायडेड बाय R². याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. ज्यावेळेस दोन चार्जेसमध्ये काही ना काहीतरी मीडियम होतं, म्हणजे प्लस मायनस किंवा प्लस प्लस किंवा मायनस मायनस दोन्ही चार्जेस असू द्या, त्यांच्यामध्ये जर आपण काही मीडियम ठेवलेलं असेल तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहेत. तेच दोन चार्जेस जर आपण व्हॅक्यूममध्ये ठेवलेले असतील तर आपण असं लिहिणार व्ही व्हॅक्यूम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². इक्वेशन नंबर 2. आणि या दोन्हीचा जर आपण भागाकार केला तर हा भागाकार आपल्याला असा येईल एफ मीडियम इज इक्वल टू डिवायडेड बाय दोघांचा भागाकार लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड राईट साईड. ठीक आहे. सो इथे मी असं लिहिणार बघा एफ व्हॅक्यूम इज इक्वल टू, आता या दोघांचा भागाकार बघा. सो मी इथं असं लिहिणार 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन, इथं पण येणार 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0. त्यानंतर नेक्स्ट इकडे येणार Q1 Q2 डिवायडेड बाय R², Q1 Q2 डिवायडेड बाय R². सो हे आणि हे कॅन्सल होईल, एक आन्सर येईल. त्यानंतर हे 4 पाय ॲप्सिलॉन आणि 4 पाय ॲप्सिलॉन काय होतील, 4 पाय काय होतील, कॅन्सल. आणि मग आपल्याला असं भेटेल एफ मीडियम डिवायडेड बाय एफ व्हॅक्यूम इज इक्वल टू काय भेटेल 1 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन 1 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन 0. ॲप्सिलॉन 0 वरी जाईल. सो आपण याला असं लिहू शकतो इज इक्वल टू ॲप्सिलॉन 0 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन. ठीक आहे, कारण की वरी जाईल आणि खाली येईल. ए डिवायडेड बाय बी, बी डिवायडेड बाय सी वाला रूल आपण यूज केला. असा ए डिवायडेड बाय बी होल डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय डी असं असेल तर आपण याला असं लिहितो ए गुणिले डी भागिले बी गुणिले सी, हे आपण असं लिहित असतो. सो ए बी सी डीच्या जागा बघा, एची जागा 1 घेतली, बीची जागा ॲप्सिलॉननं घेतली आहे, सीची जागा परत 1 घेतली, डीची जागा ॲप्सिलॉन 0 घेतलेली, आणि याला सॉल्व केलं तर आपल्याला हे आन्सर भेटतं. सो मी याला फक्त असं लिहितो देअरफॉर याला रिव्हर्स करून लिहितो एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय एफ मीडियम इज इक्वल टू, आता त्याला उलटं सुलटं केलेलं आहे त्याला पण उलटं करायला लागेल, ॲप्सिलॉन डिवायडेड बाय ॲप्सिलॉन 0. आणि हा जो रेशिओ आहे ॲप्सिलॉन डिवायडेड बाय ॲप्सिलॉन 0 यालाच आपण म्हणत असतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ॲप्सिलॉन आर इज इक्वल टू ॲप्सिलॉन 0 अपॉन ॲप्सिलॉन. ठीक आहे,
यालाच म्हणत असतो आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी का म्हणायचं, दोन सेम फिजिकल क्वांटिटीचा भागाकार आहे. वरी ॲप्सिलॉन 0, खाली पण परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आहे आणि वरी पण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे. ठीक आहे. सो याला दुसरं नाव दिलेलं असतं के. याला म्हणायचं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा याला दुसरंच नाव दिलेलं आहे जे की आपण ॲप्सिलॉन आर न डिनोट करतो, और याला आपण जे आहे तर के न पण डिनोट करतो. के इज इक्वल टू ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन ॲप्सिलॉन 0 अपॉन ॲप्सिलॉन आपण उलटं लिहिलं इथं ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0, कारण की इथं आपण उलटं लिहिलेलं आहे त्यामुळे इथे उलटं येईल. आधी ॲप्सिलॉन येईल आणि ॲप्सिलॉन 0. तर याला म्हणत असतात तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. हा दोघांचा जो रेशिओ आहे आपण असाही दाखवतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असंही म्हणत असतो त्याला आपण. कधी कधी याला आपण डिनोट करत असतो स्मॉल के न. आणि पहिली जी क्वांटिटी होती आपण कॅपिटल के न डिनोट केली ती, त्या कॅपिटल केची व्हॅल्यू आपल्याला अशी येते. हे स्मॉल के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि हे आपण टोटल व्हॅल्यू दाखवलेली अशी 1/4πε जे आहे ते इथं केची व्हॅल्यू. तर हा एक प्रकारचा कॉन्स्टंट येत असतो आणि याची व्हॅल्यू चेंज होत असते. म्हणजे जे आहे ह्या मीडियमची आपण याच्यावर ॲप्सिलॉनची व्हॅल्यू फाईंड करू शकतो त्या ॲप्सिलॉनची. सो बघा इथून ॲप्सिलॉन आपल्याला जे आहे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी बरोबर अशी येणार ॲप्सिलॉन 0 इंटू के, किंवा असंही म्हणू शकतो ॲप्सिलॉन 0 इंटू ॲप्सिलॉन आर, ह्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर मग तुम्हाला दिलेल्या मीडियमची जर समजा एखाद्या दोन चार्जेसमध्ये एखादं मीडियम दिलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला परमिटिव्हिटी ऑफ मीडियम फाईंड करायची असेल तर तुम्हाला ॲप्सिलॉन 0 माहीत पाहिजे. त्यालाच म्हणत असतो तर आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि के म्हणजे काय असतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. जसे कॉर्डसाठी याची व्हॅल्यू असते डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची 5, ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग ती व्हॅल्यू ठेवली की आपल्याला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेससाठी आपल्याला याचं आन्सर येऊन जातं. तर नीट लक्षात ठेवा आपण काय केलं, हे जे फोर्सेस आहेत तर पहिल्या इक्वेशन नंबर 1 लिहिलं फोर्स ऑफ जे आहे दोन चार्जेसमधलं फोर्स. ठीक आहे. पण कधी त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी मीडियम असताना, व्हॅक्यूम नसताना किंवा एअर नसताना हे फॉर्म्युला यूज केला 1/4πε0 डॉट Q1 Q2 डिवायडेड बाय R². नेक्स्ट हाच फोर्स आपण व्हॅक्यूममध्ये डिफाईन केला 1/4πε0 इंटू Q1 अपॉन Q2 डिवायडेड बाय R². याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं आणि दोन्ही इक्वेशनचा भागाकार केला. ठीक आहे. मग हे जे दिलेले तुम्हाला इक्वेशन आहेत एफ मीडियम आणि एफ व्हॅक्यूम, ह्या दोन्ही फोर्सचा भागाकार केला आपण. सो बघा इथं 4π कॅन्सल झालं. इकडला पूर्ण भाग सेम आहे, सो इकडल्या भागाचा एकच भाग करायला, सो याला मी घेतलं नाही. आणि इथं जर सॉल्व केलं तर आपल्याला असं आन्सर येतं 4π कॅन्सल 1/ॲप्सिलॉन होल डिवायडेड बाय 1/ॲप्सिलॉन 0. आणि नेक्स्ट बघा आपल्याला इथं जे आहे तर याच्यासाठी कसा रूल यूज करायचा, A/B होल डिवायडेड बाय C/D असेल तर आपण A आणि Dचा गुणाकार घेतो आणि B आणि Cचा गुणाकार घेतो. आपण इथं तसा गुणाकार घेतला आणि मग एफ मीडियमचं अपॉन एफ व्हॅक्यूमचं उत्तर आलं आपल्याला ॲप्सिलॉन 0 अपॉन ॲप्सिलॉन. आणि नेक्स्ट मग आपण याला इन्व्हर्ट केलं. ठीक आहे. म्हणजे रेसिप्रोकल घेतला. सो बघा एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय एफ मीडियम म्हणजे याला आपण रिव्हर्स केलं. सो हे पण खालचं वरी आणि वरचं खाली होईल ॲप्सिलॉन 0 इकडं आणि ॲप्सिलॉन वरच्या साईडला. सो ह्याच भागाकाराला आपण म्हणत असतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, जी की आपण ॲप्सिलॉन आरनं डिनोट करतो किंवा याला आपण म्हणू शकतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला एखादा समजा जे आहे तर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम फाईंड करा म्हणलं तर तुम्ही अशा पद्धतीनं फाईंड करू शकतात. कसं, एक तर तुम्हाला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस माहीत पाहिजे, ज्याची मी तुम्हाला व्हॅल्यू सांगितली किती असते ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू 8.85 इंटू 10⁻⁻12 कुलोम स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर, कुलोम पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर तुम्ही जे आहे तर त्याच्यावर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम फाईंड करू शकतात. किंवा हाच जर तुम्हाला फोर्स आता जर नव्यानं लिहायचा असेल तर तुम्ही असंही लिहू शकतात. हे जो स्केलर फॉर्म आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिकचा तर हाच डायरेक्ट तुम्ही असंही लिहू शकतात फॉर एनी मीडियम तुम्ही असं लिहू शकतात. हाच फोर्स जो आहे तर त्याला जनरल फॉर्म्युला आपण असंही लिहू शकतो
एफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0, इथं ॲप्सिलॉन आर लिहू शकतात, इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर असा फॉर्म्युला येणार तुमचा कोणत्याही चार्जसाठी, कोणतेही मीडियम असेल तर. आता हेच मीडियम जर एअर किंवा व्हॅक्यूम असेल तर आपण त्यावेळेस जे ॲप्सिलॉन आरची व्हॅल्यू घेत असतो ती आपण 1 घेत असतो, आणि म्हणून आपल्याला फॉर व्हॅक्यूम फोर्स असा येत असतो 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ह्या पद्धतीनं. ठीक आहे. मग हे झालं आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन लॉ. कोणचा फॉर्म झाला? स्केलार फॉर्म. तर ह्या पद्धतीनं आपण जे आहे तर डिफाईन करू शकतो, जे आहे तर कुलॉम्स लॉ अशा पद्धतीनं. आता जर तुम्हाला 1 कुलॉम जर डिफाईन करा म्हणलं तर आपण याला कशा पद्धतीनं डिफाईन करू शकतो, किंवा तुम्हाला जे काही फोर्स वगैरे विचारलं तर आपण त्याबद्दल इथं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो बघा इकडलं मी जे आहे तर मोडून टाकतो, थोडंसं लक्ष असू द्या. तुम्हाला जे लिहायचं आहे तुम्ही अगोदर व्हिडिओ पाठीमागे घेऊन परत लिहू शकता. ठीक आहे. आता बघा हेच जे असतं 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला 9 इंटू 10 टू द पॉवर 9 एवढं भेटतं. म्हणजे कुठेही कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला जर सॉल्व करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट याची व्हॅल्यू अशी घेऊ शकतात. कशाची? 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0. खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रॉब्लेम जिथं कुठं तुम्हाला सॉल्व करायचे आहेत तर तुम्हाला याचा उपयोग होतो. सो कुठेही 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू जर घ्यायची असेल तर तुम्ही किती घेणार? 9 इंटू 10 टू द पॉवर 9, ह्या अशा पद्धतीनं. आणि मग 1 कुलॉमची जर तुम्हाला एक्झॅक्ट डेफिनेशन सांगायची झालं तरी तर मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देतो. आता बघा जी डेफिनेशन आहे आपल्याला 1 कुलॉमची, ती डेफिनेशन आपण अशी डिफाईन करू शकतो. 1 कुलॉम इज द अमाऊंट ऑफ चार्ज विच when placed at a distance of 1 meter from one another charges of the same magnitude in a vacuum experience a force of 9 into 10 to the power minus 9 Newton. म्हणजेच काय सांगितलं आहे आपल्याला, जो फोर्स असतो तो फोर्स पाहिजे 9 इंटू 10 टू द पॉवर मायनस 9 न्यूटन, आणि दोन चार्जेसमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स पाहिजे आपल्यासाठी 1 मीटर, आणि दोन्ही चार्जचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण 1 कुलॉम असं म्हणू शकतो. सो बघा 1 कुलॉम इज द अमाऊंट ऑफ चार्ज विच व्हेन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर वन अनॉदर चार्ज ऑफ द सेम मॅग्निट्यूड, दोन्ही चार्जचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे, इन अ व्हॅक्यूम एक्सपिरियन्स अ फोर्स ऑफ 9 इंटू 10 टू द पॉवर प्लस 9 न्यूटन. म्हणजे एवढा फोर्स एक्सपिरियन्स करायला पाहिजे, आणि त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते 1 मीटर पाहिजे, आणि परत दोन्ही चार्जवरचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे. त्यावेळेस त्या चार्जला आपण 1 कुलॉम असं म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जे दिलेलं आहे, आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला असतो, फोर्स इज इक्वल टू, आपण असंही म्हणू शकतो बघा 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 व्हॅक्यूममध्ये ठेवल्यानंतर Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा हीच डेफिनेशन आपल्याला असं सांगितलेली आहे, ह्या दोन चार्जेसमधला फोर्स इतका पाहिजे 9 इंटू 10 टू द पॉवर 9, आणि नंबर 2 ते चार्जेस व्हॅक्यूममध्ये ठेवलेले पाहिजेत. ठीक आहे. व्हॅक्यूममध्ये ठेवले की आपल्याला माहिती काय येतं 1 डिवायडेड 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटू दोन्ही चार्ज जे आहेत त्यांचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे बघा, आणि त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती पाहिजे? 1 मीटर. सो बघा ही आपण फॉर्म्युला मेथडनं डेफिनेशन डिस्कस करू शकतो. 1 कुलॉम इज द अमाऊंट ऑफ चार्ज विच इज व्हेन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. बघा 1 मीटर डिस्टन्सवर ठेवलेले तर आर स्क्वेअर फ्रॉम वन अनॉदर चार्ज ऑफ द सेम मॅग्निट्यूड, चार्जचा सेम मॅग्निट्यूड आहे म्हणजे हा Q1 Q2, तर आपण इथं Q म्हणजेच काय होणार आहे Q स्क्वेअर, तर आपण याला असं लिहू शकतो Q स्क्वेअर. आता नेक्स्ट बघा 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0, जर याला आपण डिफाईन केलं तर आपण असं लिहू शकतो हे 9 इंटू 10 टू द पॉवर 9, जशाला तसं याचा गुणाकार येणार जे आहे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे 10, हे जे आहे 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 त्याची व्हॅल्यू आपल्याकडे येते 9 इंटू 10 टू द पॉवर 9 इंटू Q स्क्वेअर डिवायडेड बाय 1 स्क्वेअर म्हणजे 1च. ठीक आहे. सो याला लिहायची गरज नाही. सो हे आणि हे कॅन्सल होईल. सो आपल्याकडे असं येईल देअरफॉर Q स्क्वेअर इज इक्वल टू 1, देअरफॉर Q इज इक्वल टू 1 कुलॉम, आणि ही डेफिनेशन झाली 1 कुलॉमची. ठीक आहे. जी शब्दात लिहिली
तीच इथं तुम्हाला फॉर्म्युला मेथडनं मी सांगितली, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने होती 1 कुलॉम्बची डेफिनेशन. मग आता जनरल कुठेही दोन चार्जेस जर व्हॅक्यूममध्ये ठेवले असतील तर आपण त्यांच्यासाठी जनरल जे आहे तर फोर्स फाइंड करतो. तो फोर्स असतो आपल्याला व्हॅक्यूममध्ये, ठीक आहे. तर तो फोर्स आपण इथं बघायचा आहे आणि त्याला जर एखादं मीडियम ठेवलं तर त्याचे एक्झाम्पल आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. सो बघा आता जनरल एखादा जर दोन चार्जेस जर आपण मीडियममध्ये ठेवले म्हणजे व्हॅक्यूममध्ये ठेवले सो आपण त्यासाठी फोर्स असं लिहितो फ्री व्हॅक्यूम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R², ठीक आहे. आणि हे जर मीडियममध्ये असतील तर आपण असं लिहितो एफ मीडियम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन इंटू एप्सिलॉन R Q1 Q2 डिवायडेड बाय R², ठीक आहे. हे आपण असा फोर्स लिहित असतो ज्यावेळेस दोन चार्जेस मीडियममध्ये ठेवतो त्यावेळेस. मग बघा हे आरची व्हॅल्यू जी वॉटरसाठी असते ती 80 असते, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तुम्हाला माहिती आहे. ॲप्सिलॉन आर म्हणजे काय, ॲप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ अ मीडियम, ॲप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. सेम फिजिकल क्वांटिटीचा भागाकार आहे म्हणून याला युनिट नाही आहे आणि डायमेन्शन पण नाही येतं रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला. आणि याची व्हॅल्यू वॉटरसाठी किती आहे 80. सो आपण इथं जर हा फॉर्म्युला ठेवला तर आपल्याला असं भेटेल एफ मीडियम इज इक्वल टू आपण असंही म्हणू शकतो 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 80 Q1 Q2 डिवायडेड बाय R². जर तुम्ही नीट बघितलं तर आपण जे आहे तर इथं 1/80 जर बाजूला घेतलं तर आपल्याला असं भेटेल. सो एफ मीडियम इज इक्वल टू 1/80 बाजूला घेतलं तर आपल्याला असं आन्सर भेटेल 1/80. आणि इथं काय लिहिणार मी हे जे आहे तर बघा 1/80 बाजूला घेतलं सो 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R², ठीक आहे. आणि बघा 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R² कशाची व्हॅल्यू आहे एफ व्हॅक्यूमची. म्हणून आपण असंही म्हणू शकतो एफ मीडियम इज इक्वल टू 1/80 ऑफ फ्री व्हॅक्यूम, ठीक आहे. म्हणजे बघा ज्या वेळेस दोन चार्जेस व्हॅक्यूममध्ये होते याच्यावरून कन्क्ल्युजन काय काढायचं आहे, ज्या वेळेस दोन चार्जेस व्हॅक्यूममध्ये होते तर त्यावेळेस आपल्याकडे फोर्स असा होता 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². आणि ज्या वेळेस आपण त्याला मीडियममध्ये ठेवलं तर तोच व्हॅक्यूममधला फोर्स रिड्यूस झाला आहे. किती रिड्यूस झाला आहे 1 डिवायडेड बाय 80 टाइम्स म्हणजे 180 टाइम्स रिड्यूस झाला आहे पहिल्या फोर्सपेक्षा मीडियम ज्या वेळेस आपण मीडियम इंट्रोड्यूस करतो. आणि म्हणून आपण याच्यावर असंही कन्क्ल्युजन काढू शकतो ज्या वेळेस आपण दोन चार्जेसमध्ये एखादं मीडियम टाकलं की तो जे काही दोन चार्जेसमधले फोर्स असतात ते फोर्स रिड्यूस होतात. आणि त्याचं एक्झाम्पल आपण इथं बघितलं कसं की सिम्पल दोन चार्जेस व्हॅक्यूममध्ये ठेवले तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². तोच फॉर्म्युला मीडियमसाठी काय आहे 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन R परत सेम ॲज इट इज. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टन्स ऑफ वॉटर इज किती 80 सो 80 आपण इथे ठेवला. त्यानंतर ही व्हॅल्यू 80ची आपण इथे ठेवली ह्या 1/80ला बाजूला काढलं हे 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन लिहिलं Q1 Q2 अपॉन R² इथं लिहिलं आणि एवढी व्हॅल्यू आपल्याला भेटते एफ व्हॅक्यूमची. आणि मग हे एवढ्या सगळ्याहून आपण असं कन्क्ल्युजन काढलं की मीडियम जे असतं दोन चार्जेसमध्ये आपण एखादं मीडियम टाकलं तर तो ओरिजिनल फोर्स जेवढा व्हॅक्यूममध्ये असतो त्यापेक्षा काय होतो रिड्यूस होतो. आणि म्हणून ह्या सगळ्याहून आपण एक कन्क्ल्युजन काढायचं की ज्या वेळेस दोन फोर्समध्ये एखादं मीडियम येईल तर त्यावेळेस आपला फोर्स जो आहे तो डिक्रीज होण्याची शक्यता असते. आणि म्हणजेच आपण डायरेक्टली म्हणू शकतो की मीडियम आलं की आपला फोर्स डिक्रीज होतो. हे मात्र ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला आढळून येते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण कुलॉम्ब्स लॉ बद्दल जे आहे ते पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. याच्यानंतर जे काय आपले नेक्स्ट पॉईंट असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. आज जे आपलं लेक्चर आहे इथं संपलं. सो थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो अगेन थँक्यू सो मच.